तालुक्यातील 11 जिल्हा परिषद गट व 22 पंचायत समिती गणासाठी शनिवारी मोठ्या चुरशीने मतदान पार पडले। जवळपास 67% मतदान झाले। सोमवारी मतमोजणी होणार आहे। निकालाची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे। भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी यावेळी मिरज तालुक्यातील एरंडोली, मालगाव, बेडग, म्हैसाळ व अन्य जिल्हा परिषद गटामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी डावलल्यामुळे भाजपमधील जबाबदार संघटकांची मोठी डोकेदुखी झाली। खर्चाला आकडते हात घेणारे उमेदवार लादल्यामुळे संघटकांना नाईलाजाने गावातलं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी भाऊंकडे बघून ताकदीने काम करावं लागलं। काही उमेदवार खिशात हात घालायला तयार नाहीत, त्यामुळे संघटकांची मोठी डोकेदुखी झालेली दिसून आली। तालुक्यातील सर्वात मोठी टशन एरंडोली जिल्हा परिषद गटामध्ये दिसून आली। एकीकडे भाजपकडून तानाजी पाटील यांचा गट आणि दुसरीकडे भाजपमधीलच बंडखोरीचा गट निवडणुकीच्या निमित्ताने पुढे आला। एरंडोली की सलगरे कोणत्या गावाचे महत्त्व वाढवायचे यावर ही निवडणूक मोठ्या ताकदीने झालेली आहे। सलगरे बाजारपेठ कायम ठेवायची की एरंडोली बाजारपेठ निर्माण करायची या मुद्द्यावर या गावच्या निवडणुकीचा प्रचार झालेला आहे। आपल्यालाच गावाचे महत्त्व वाढवण्यासाठी दोन्ही गावच्या मतदारांनी ताकदीने पुढे येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे। तानाजी पाटील निवडून आले तर सलगरेची बाजारपेठ वाचणार आहे आणि त्यांचे व त्यांच्याबरोबर सोबतीला असणाऱ्यांचे अस्तित्व टिकून राहणार असल्याचे बोलले जात आहे। सलगरे गावातील बऱ्याच राजकीय नेतृत्वाच्या घडामोडी निकालानंतर स्पष्ट होणार आहेत। गावचे अस्तित्व टिकवण्यासाठी फार मोठी लढत या ठिकाणी झाली आहे। जवळपास 25 वर्ष तानाजी पाटील सलगरे या गावचे नेतृत्व करीत आहेत। राजकारणातील हा अनुभवी पट्ट्याला विरोधकांनी निवडणुकीत मात्र घाईला आणल्याचे दिसून आले। त्यांचा राजकारणातील मुरलेला हा मुरब्बीपणा योग्य आहे, पण विरोधकांनी आपलाच गावचा स्थानिक उमेदवार असावा हा मुद्दा या निवडणुकीत मतदारांना पटवून देण्यात यश मिळवले। तसेच तानाजी पाटील जो निवडतील तो त्यांचा पक्ष आणि ते जे काय करतील त्याला यश मिळवून द्यायचं काम जनतेने करायचं हा कोणता नियम हा देखील मुद्दा मतदारांना अगदी पटवून देण्यात विरोधकांनी यश मिळवलं। एरंडोली गावचा विकास कसा थांबवण्यात आला हा मुद्दा देखील वारंवार मतदारांसमोर ठेवण्यात आला। त्यामुळे या ठिकाणचे मतदार धनशक्तीला बळी पडले नाहीत असं बोललं जातं। कसलेल्या कार्यकर्त्यांनी तानाजी पाटील यांच्या विरोधात परफेक्ट प्रचार करण्यात चांगले यश मिळवले। त्यामुळे मतदार जनतेची नाराजी विरोधकांना फायदेशीर ठरणार का हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे। त्याचबरोबर म्हैसाळ जिल्हा परिषद गटामध्ये महादेव दबडे यांनी 2 दिवसात पक्षप्रवेश करून तिकीट मिळवले। यापूर्वी महादेव दबडे यांनी भाजपमधील 2 प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवला होता। त्यांचा चंगू मंगू असे संबोधले जात होते। तसेच महादेव दबडे म्हणायचे, आमदार सुरेश भाऊ खाडे हे माझे विठ्ठल आहेत, मात्र त्यांच्याबरोबर असणाऱ्या बडव्यांना माझा विरोध आहे। आता भाजपच्या या चंगूमंगूंनी आणि बडव्यांनी निवडणूक काळात जर का म्हैसाळ जिल्हा परिषद गटात पराक्रम दाखवला असेल तर तो महादेव दबडे यांच्यासाठी निश्चितपणे घातकच ठरणार आहे। बेडग जिल्हा परिषद गटासाठी बाळासाहेब होनमोरे यांनी पक्षप्रवेश करून तिकीट मिळवून घेतले। यापूर्वी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी बाळासाहेब होनमोरे यांना पालापाचोळा ही उपाधी दिली होती। आता हाच पालापाचोळा सोबत घेऊन आमदार सुरेश खाडे यांना निवडणूक प्रचार करावा लागला। हे कसलं दुर्दैव म्हणायचं। मतदार जनता प्रचार दरम्यान म्हणायची, सुरेश खाडे कसल्या शेकोट्या तयार करत आहेत। निष्ठावंतांना डावलून आमदार सुरेश खाडे यांनी तिकीट देण्यात असा गोंधळ का केला हा प्रश्न कार्यकर्त्यांना व सर्वसामान्य जनतेला पडला आहे। उद्याच्या मतमोजणीत या सर्वच गोष्टींचे चित्र स्पष्ट होणार आहे।